ती शांत, पण तिच्या मनात एक वादळ. पण एक दिवस काहीतरी घडलं. सर्व काही एका क्षणात बदलून गेलं. सावळ्या रंगाचं प्रेम. कॉलेजचा सकाळचा गोंधळ, गेटजवळ मुलामुलींचा आवाज, हसणं बोलणं चालू होतं. आणि त्या सगळ्यांमध्ये रोहन, तो नेहमीसारखाच उभा होता, हातात पुस्तक आणि मनात कविता. आजही त्याची कविता नोटीस बोर्डवर लागलेली होती. विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच प्रोफेसर्स वाचत होते, दाद देत होते. तो मात्र तिथे शांत, जणू अपूर्ण असल्यासारखा. तेवढ्यात कॉलेजच्या गेटमध्ये एक पाऊल पडतं. रोहनची नजर न कळत तिच्याकडे जाते. ती म्हणजेच अन्वी. ती सावळ्या रंगाची, पण त्या सावळेपणात एक वेगळंच तेज झळकत होते. ती क्लासरूमकडे चालत होती, पण रोहनला वाटलं की ती त्याच्या हृदयाकडे चालत आहे. त्या एका पावलाने त्याच्या हृदयात शब्दांचा पूर आणला. तो क्षणभर थांबला, पण अन्वी थांबली नाही. ती चालतच होती. तिची नजर खाली होती. तो मात्र हे सर्व शांतपणे टिपत होता. तिला काहीच माहित नव्हतं की दूर उभा राहून कोणीतरी तिच्या प्रत्येक पावलात आपली कविता शोधत आहे. रोहन हलकत स्वतःशी पुटपुटतो, माझी नजर कोणाला तरी शोधत होती आणि आज ती नजर थांबली. नजर थांबली आणि त्याच क्षणी अन्वी पण थांबली. ती चालत होती तेव्हा रोहन मात्र तिच्या प्रत्येक पावलात रमून गेला होता. जणू तिचं प्रत्येक पाऊल पावसाच्या सरीसारखं, हळू, शांत, मनाला भिजवणारं. तो पाहतच राहिला, पण ती थांबली. आणि रोहनही अचानक भानावर आला, जणू स्वप्नातून जागा झाल्यासारखा. समोर पाहिलं तर अन्वीची नजर नोटीस बोर्डाकडे वळलेली होती. कॉलेजचे फोटोज, फेस्टिवलचे पोस्टर्स, स्पर्धेंची माहिती, या सगळ्यांनी नोटीस बोर्ड भरलेले होते. पण अन्वीचं मन मात्र त्या सगळ्यात अडकलं नाही. जसं रोहनची नजर पहिल्यांदा तिच्यावर थांबली, तसंच अन्वीची नजर पहिल्यांदा त्या कविताच्या पानावर थांबली. आणि ती कविता मनातल्या मनात वाचू लागली. कविता, फुलांना स्वतःचं सौंदर्य दाखवायचं नसतं, त्यांना फक्त फुलायचं असतं. आकाशाला मी किती विशाल आहे सांगावं लागत नाही, तो जेवढं दिसतं तेवढंच भासतं. वाऱ्याला दिसायलाच हवा असा हट्ट नसतो, त्याचा स्पर्श मात्र जाणवतो. काही गोष्टी जशा आहेत तशाच सुंदर दिसतात, काही गोष्टी जशा आहेत तशाच सुंदर दिसतात. कारण सौंदर्य म्हणजे दाखवणं नसतं, सौंदर्य म्हणजे जपणं असतं. सौंदर्य म्हणजे जपणं असतं. रोहन, तुमच्या नजरेत सौंदर्य म्हणजे काय ते नक्की कमेंट करून सांगा.